ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा. ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा. ग्रामायण ग्रामायण. ग्रामायण प्रतिष्ठानच्या सेवागाथा या मालिकेत आज आपला विषय देहदान हा आहे आणि संयोग हा की आज 11 ऑक्टोबर याच दिवशी 1916ला एका महान पुरुषाचा म्हणजे राष्ट्रऋषी भारतरत्न श्री चंडिकादास अमृतराव देशमुख म्हणजेच नानाजी देशमुख यांचा जन्मदिवस. नानाजींना भारत सरकारने 1999 मध्ये भूषण आणि 2019 मध्ये भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न ने पुरस्कृत केले होते. आणि जो संयोग म्हटला आहे तो म्हणजे नानाजींनी पण मृत्यू पश्चात आपला देह नवी दिल्ली स्थित दधीची देहदान समितीला दान करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार चित्रकूट येथे 25 फेब्रुवारी 2010 ला मृत्यू पश्चात त्यांचे पार्थिव अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान नवी दिल्लीला मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी दान करण्यात आले. मुख्य म्हणजे त्यांनी सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्याकरिता वैयक्तिक खर्चातून आर्थिक तरतूद देखील करून ठेवली होती. आज आपल्याला देहदानासंबंधी आणि ते किती महत्त्वाचे आहे हे सांगण्यासाठी अशीच एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजेच श्री रमेशजी सातपुते ही लाभली आहे. रमेशजींचे नाव नागपुरात न ऐकलेली व्यक्ती विरळाच, कारण त्यांची कार्यच त्यांच्या कामाची ग्वाही देतात. श्री रमेश सातपुते हे एक नाव नाही तर स्वतःच एक संस्था आहे. त्यांच्या काही संस्थांची नावे घ्यायची म्हणजे द्रेह राष्ट्रार्पण, शिववैभव किल्ले स्पर्धा, कलावैभव नर्सरी, चित्रवैभव, स्वरवैभव, छंदवैभव आणि कलावैभव संग्रहालय. अशा या संस्थेला अनेक पुरस्कार नसते मिळाले तरच नवल होते. त्यांच्या 5 पानी पुरस्कारांच्या यादीतील काहीच पुरस्कार मी तुम्हाला सांगते. त्यात आउटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ नागपूर 1983, विदर्भरत्न 1985, वसुंधरा समाजदर्पण पुरस्कार 1999, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि विदर्भ भूषण. तसेच ते शासकीय देहदान समितीचे पण सदस्य आहेत. असे हे छंदप्रेमी, संगीतप्रेमी, निसर्गप्रेमी, कलाप्रेमी, इतिहासप्रेमी, राष्ट्रप्रेमी व्यक्ती म्हणजे श्री रमेशजी सातपुते. ग्रामायणतर्फे मी त्यांचे स्वागत करते. आणि आजचा विषय देहदान, अवयवदान हे एक राष्ट्रीय कार्यच आहे आणि हे कार्य आपण कशा प्रकारे करू शकतो याची माहिती आपल्याला आजच्या मुलाखतीत मिळणार आहे. ही मुलाखत घेणार आहेत श्री नरेंद्र गिरीधर. मी त्यांच्याकडे पुढचे सूत्रसंचालन सोपवते. थँक्यू. धन्यवाद काळे मॅडम. रमेशजी नमस्कार. ग्रामायणमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आणि सर्व श्रोत्यांचंही मी इथे मनपूर्वक स्वागत करतो जे आज या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आमच्या सोबत आहे. खर तर आजचा विषय खूप वेगळा आहे आणि आजची जी व्यक्ती आपल्यामध्ये उपस्थित आहे ती पण अतिशय वेगळी व्यक्ती आहे बघा. कारण इतकं चौफेर व्यक्तिमत्व असणं की कलेचा व्यासंग आहे, ज्ञानाची जोड आहे, त्यासोबत सामाजिक भान राखत जगण्याची एक वेगळी कलाही त्यांच्याकडे अवगत आहे आणि खऱ्या अर्थानं नावाला पूरक अशी व्यक्तिमत्व आहे की रमेशजी सातपुते आणि 7 गुण असे हे वेगवेगळे गुण असणारी ही व्यक्ती आज आपल्यामध्ये ज्ञानगाथेमध्ये देहदान व अवयवदान याद्वारे वेगळ्याच प्रकारची समाजसेवा करत आहे. मला विचारायला सुरुवातच आपण इथनं करूया की अतिशय वेगळी सेवा तुम्ही ही करत आहे जी देहदान आणि अवयवदान आहे. तर हे बीज कुठे रोवल्या गेलं, ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कधी आली आणि कुठे आली? तसे आम्ही सातारा साईडचे आहोत आणि पुण्याला मग शिफ्ट झालो आणि तिथे काय झालं की तिथे आम्ही एक आमच्या आजींनी बिल्डिंग बांधली होती, शिवाजी बिल्डिंग, रास्तापेठमध्ये. त्याच्या काही रास्तापेठला पुण्याच्या जुनी वस्ती होती, तर तिथे मी रिपेअरिंग साठी गेलो होतो आणि त्या निमित्ताने तिथे असताना माझे एक चुलत काका अरुण साळुंखे, डॉक्टर अरुण साळुंखे, तर ते वाणिज्य मेडिकल कॉलेजला म्हणजे ससून हॉस्पिटल,
तर त्यांनी मला ससून सांगितलं की तुम्ही तिथे तुला तिथले जे म्युझियम आहे तेही दाखवतो, तू पुण्याचं तर परत पाहिलं, ससून हॉस्पिटल, बीजे मेडिकल कॉलेज. तर मी मग गेलो त्याच्याबरोबर. त्यांनी बरेचसे दाखवले दालनं वगैरे, आणि एक तिथे डिसेक्शन हॉल म्हणून बोर्ड होता. तर तिथे आम्ही आलो आणि दार बंद होतं, मला असं लंच ब्रेक वगैरे असेल. तर तिथे तो थांबला आणि तो विचार करायला लागला, याला दाखवू का नाही दाखवू आत. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि पलटला. म्हटलं तू इथे दाखव काय येते. तर तो म्हणाला की नाही नाही म्हणे, तुला स्वप्न पडतील वगैरे वगैरे, झोप नाही येणार. म्हटलं मग तर जरूर दाखव. तर त्यांनी मी दार उघडलं तर मोठा हॉल, तिथे याच्यावर सगळे बॉडीज तर आम्ही स्टडी करतो, डिसेक्शन स्टडीज, वेन्स बोन्स वगैरे मसल्स हे तर सगळे याच्यावर आम्ही स्टडी करतो. तर मी विचारलं की ह्या बॉडीज आल्या कुठून, कारण एकदा डेथ झाली की एकच मार्ग तो म्हणजे स्मशान, तर आणि फ्युनरल. तर तो म्हणाल नाही, ह्या आम्हाला पोलीस फॉर्मॅलिटी कधी कधी रिलीज झाल्या की आम्हाला देतात, आणि काही झोपडपट्टी मधून वगैरे आम्हाला मिळतात बॉडीज, त्याच्यावर आम्ही स्टडी करतो. आता ते एक मला लक्षात आलं की ते जस्ट स्केलिटन होता आणि त्याच्यावर एक कव्हर स्किनचं, मसल्स वगैरे पत्ताच नाही, म्हणजे अगदी क्रुश बॉडीज होत्या. तर मी म्हटलं चांगल्या हेल्दी बॉडीज तुम्हाला केव्हाची 95 वगैरेची, त्या सुमाराची, तेव्हा देहदान एवढं काही प्रचलित नव्हतं झालं. तर तू नागपूरचा आहे तर इथे काही तुझं चालणार नाही, तू नागपूरला जाऊन तिथे मेडिकल कॉलेजशी कॉन्टॅक्ट कर आणि ते हे कर. तर ठीक आहे, मग मी 8 दिवसांनी नागपूरला आलो. तेव्हा डॉक्टर PN प्रधान धंतोलीला होते, ते आमचे जनरल प्रॅक्टिशनर होते. तर त्यांच्याकडे गेलो, प्रधान सर असं असं मी पाहून आलो आणि आपण कशावर स्टडी केली. मी म्हणे हाफसीज वर केली. आता हाफसीज म्हणजे रॉबस्ट असे ते निक्रोस, ते इकडे आपलं इंडियात यायच्या आणि त्यामुळे इथे डिस्ट्रीब्यूट करायच्या, काही मुंबईला काही दिल्ली, आणि इंडियन बॉडीज फार कमी मिळायच्या त्यावेळेला. तर मी म्हटलं ठीक आहे, आणि अजून ते काही मला सांगू नाही शकले, कारण एकही कुठे जातात नंतर ते काही पत्ताच नाही, कारण फायनल इयर स्टुडंट आणि फर्स्ट इयर यालाच त्यांच्या समोर बॉडीज असतात. तर डिसेक्शन स्टडी वगैरे, अॅनाटॉमी स्टडी. तर मग मी गेलो मेडिकललाच, तिथे मग मी चौकशी करत गेलो कुठे अॅनाटॉमी डिपार्टमेंट वगैरे, आणि तिथे मग चौकशी केली तर तिथे डॉक्टर पाटील वॉज HOD त्या टाइम, आणि ते थोडेसे रिकामेच बसले होते त्यांच्या कॅबिन मध्ये. तर मी गेलो आणि त्यांना सांगितलं की असं, तर तुम्हाला कशासाठी पाहिजे वगैरे वगैरे दाखवायला हे ते, कारण तसे अलाऊ नाही करत ते कोणालाही अशा बॉडीज वगैरे दाखवून. पण म्हटलं मला पुढे कदाचित ह्या क्षेत्रात आम्ही तर ठीक आहे म्हणे, तुम्हाला दाखवतो. एक स्टाफ दिला, एम्बाल्मिंग बॉडीचे पार्ट्स असतात ते म्युझियम दाखवलं, सगळं दाखवलं. मी एक एक्सरसाइज बुक नेली होती आणि त्याच्यावर नोट करत होतो काय काय पाहिलं ते. आणि मग पाटील सरांकडे आलो आणि म्हणालो की मला नंतर थोडं का, तर ठीक तर ते इतर पेपरना ते जास्त होईल वगैरे त्यावर, कारण देहदान हा शब्द नागपूरकरांना ऐकवणारा मी पहिलाच होतो. तर तेव्हा मग हे पहा, हे आर्टिकल होतं, हे आलं होतं तेव्हा, आणि त्यात माझा पत्ता होता खाली, फोन नंबर नव्हता, त्याला पत्ता होता. आणि तो ते वाचल्यावर
भारतमधून माझ्याकडे आले की याच्यावर अजून काही सांगा, कारण आम्हालाही करायची इच्छा आहे, आईला होती, वडिलांना होती, पण नवच दे तू गाईड, कोणी त्याला गाईड करायलाच नाही आमच्याकडे, हे देहदान म्हणजे काय, कसं करायचं वगैरे वगैरे वगैरे. तर मग मी विचार केला आपण याच्यात अजून थोडंसं पडू. आणि तेव्हा एक गोष्ट होती की मी कमर्शियल डिझायनर होतो, तर तेव्हा मी खूप बिझी राहायचो त्या यात. मग लिडिंग रासाच्या नावाने, रमेश सातपुते असं रासाच्या नावाने मी डिझायनिंग करायचो. आता म्हटलं यातून वेळ काढायचा आणि श्रोत्यो जरा नेटवर्क इश्यू दिसतोय आज, पण आपल्याला काही वेळातच पुन्हा रमेशजी आपल्यामध्ये उपस्थित होतील. खूप छान असा हा वेगळा समाजसेवेचा वेगळाच अंग असणारी ही व्यक्ती आपल्यामध्ये आज उपस्थित आहे. देहदान, नेत्रदान वगैरे ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या शब्दापर्यंत आपण लोक पोहोचलो आहोत आणि अनेकांनी किंवा आपल्यापैकी अनेक लोकांनी ते केलेलं आहे. आपल्या परिवारातही कोणीतरी आपल्याला नेत्रदान वगैरे करणारच सापडू शकतं. पण देहदान एक्झिट झाले. आज बराच नेटवर्क इश्यू दिसतोय, पण रमेशजींबद्दल माहिती सांगताना मला आनंद आणि अभिमान वाटतो की ही व्यक्ती मूळ नागपूर नाही बरं. प्रवास पहा कसा आहे, सातारहून रास्तापेठ पुणे आणि पुण्याहून नागपूर, म्हणजे सातार पुणे नागपूर असा प्रवास करत रमेशजी नागपुरामध्ये स्थायिक झाला हा परिवार. आणि जी बीज पुण्यात रोवल्या गेली, कुठेतरी मनामध्ये ते आलं आणि पुण्यात आपण हे करू शकत नाही, म्हणून मग आपलं जे गाव आहे नागपूर तिथे हे करावं. आणि हा सगळा प्रवास करता करता किती ठिकाणी काय काय अडचणी आल्या असतील हे आपण थोडस विचार करूनच आपल्याला जरासं कापरं भरायला होईल बघा. थोडस आपण नेटवर्क काय मिळतंय का पाहू आणि कंटिन्यू करू आपण. रमेश आपल्यामध्ये उपस्थित आहेत, फक्त थोडा नेटवर्क इश्यू इथे झालेला दिसतोय. काही क्षणातच रमेशजी उपस्थित होतील. थोडी माहिती, बऱ्याच जणांना रमेश सातपुते हे नाव किल्ले स्पर्धा ह्या अनुषंगाने केवळ नागपूरच नाही, विदर्भ नाही, महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेरही हे नाव सर्वांना परिचित असं झालेलं आहे. कारण ही स्पर्धा ही आगळी वेगळी स्पर्धा आहे की दिवाळीच्या आता या दिवसांमध्ये. आणि किल्ले स्पर्धा म्हणजे जरी आपल्याला वाटतं की दिवाळीच्या तेवढ्या पिरियडमध्ये किल्ला बनवला आणि मग ते आलं, पण ह्याचं काम रमेशजी जवळपास 4 महिने यांना त्याचं काम पुरतं. तो एक छंद. ह्यानंतर रमेशजींचं जर नागपुरातील घर तुम्ही पाहिलं तर अतिशय काय म्हणतात त्याला, ऐतिहासिक अशा वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद रमेशजींना आहे. की अतिशय जुने पितळीची भांडी म्हणा किंवा अगदी जुनं पेशवेकालीन नाणं किंवा त्या काळातले अडकित्ते, पानसुपारीचे डबे म्हणा किंवा छोट्या छोट्या मूर्ती ज्या आहेत, खूप छान असा त्यांनी तो संग्रह केलेला आहे. आणि नुसता संग्रहच केला नाही तर ह्या संग्रहाचं दालन सर्वांसाठी त्यांनी उघडं करून ठेवलेलं आहे. कधीही रमेशजींकडे जा तर अतिशय हसतमुखपणे रमेशजी आणि परिवारातले इतरही व्यक्ती खूप आनंदाने आपल्याला या सगळ्या गोष्टी दाखवतात. आणि खूप छान असं घर त्यांचं आहे. अगदी म्हणजे आपण मुख्य प्रवेशद्वारात पाय ठेवला की तिथूनच आपल्याला लक्षात येतं की ते कोणीतरी एक कलाकार रसिक व्यक्ती या वास्तूमध्ये राहते आहे, असं रमेशजींचं व्यक्तिमत्व आहे. अशा रमेशजींना खर तर अतिशय सुपरिचित असं नाव आहे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून. 90चं दशक जसं म्हणतात आहे, मलाही आठवतं की तेव्हा माझं वय काही 10-15 वर्षाचा वगैरे, 15-16 वर्षाचा मी असेल. पण असे त्या काळामध्ये मोठे मोठे होर्डिंग आहे, आपले बोर्ड तयार व्हायचे दुकानांचे, शोरूमचे वगैरे. तर ते
करणारे म्हणजे नागपुरातील अनेक मोठ्या मोठ्या ज्या काही दालनं आहेत त्या सर्व व्यावसायिक दालनांचे मुख्य बोर्ड जे आहेत ते रमेशजींच्या हातचे आहेत. आजही अनेक वास्तूंना जेव्हा आपण पाहतो तर तिथे रमेशजींची छाप आपल्याला दिसून येते. असे हे रमेशजी सातार, रास्तापेठ पुणे आणि नागपूर हा प्रवास करत आजचा जो आपला ज्ञानगाथेचा विषय आहे, आणि खरं तर ज्ञानगाथा एका वेगळ्या अनुषंगाने याला ज्ञानगाथा म्हणता येईल, पण समाजसेवेचा जो भाग इथे त्यांनी खुला करून दिलेला आहे सर्वांसाठी. मला असं वाटतं की रमेशजी उपस्थित झाले की एक एक गोष्ट उलगडत जाईल की कसा हा प्रवास सुरू झाला ते आपल्याला माहितीच आहे, पण आता हा प्रवास इथपर्यंत कसा काय आलेला आहे. आज हा जो प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे रमेशजींचा, आणि किती आतापर्यंत म्हणजे रमेशजी सोबत बोलताना त्या गोष्टी येतीलच. रमेशजी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहे. रमेशजी का सर आवाज येतोय माझा? कुठे आलो होतो आपण, कुठपर्यंत? सर येतोय माझा? तुम्हाला आवाज क्लिअर येतोय? तुम्ही ती पेपर मधली बातमी दाखवली होती 95 सालातली गोष्ट. सर नमस्कार. पेपर मधली बातमी पेपर मधल्या बातमीपर्यंत आपण पोहोचलेलो होतो, तिथून पुढे प्रवास करूया. ही बातमी तरुणभारती, ठीक आहे. तर ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर नाबा ठेंगडी तेव्हा होते, तर त्यांनी पब्लिश केली तरुण भारतमध्ये. प्रसिद्ध झाल्यावर बरेच लोकांनी मला कॉन्टॅक्ट केलं की ह्याबद्दल अजून माहिती द्या, कारण आम्हालाही आमची इच्छा आहे, आमच्या आईची होती, वडिलांची होती, अजून कोणाकोणाची, परंतु कोणी गाईड करायलाच नाही. तर मी विचार केला याच्यात बरेच लोक इंटरेस्टेड आहे आणि आपण थोडंसं अजून याच्यावर रिसर्च करू, माहिती जर मिळवली तर बरं होईल. आता त्यासाठी आपल्याला एक विल करावं लागेल लोकांचं. तर ते आता काय करायचं, विल मित्र ऑफिस होतं बुटी चेंबर्सला सीताबर्डीला. तर मी त्याला सांगितलं तू ये तिथे, आपण बसू, आणि आम्ही एक विल तयार केलं. आणि ते विल मग आम्ही घेऊन गेलो. 11 सप्टेंबरला हा माझा वाढदिवस असतो, तर त्या दिवशी मी ते विल केलं आणि आम्ही घेऊन गेलो GMCला. तेव्हा डीन तेव्हा ह्या होत्या हरदास म्हणून, उषा हरदास. हा, तर त्या होत्या आणि त्या लंचला गेल्या होत्या घरी. तर मग आम्हाला मी विचारलं किती वेळ, तर म्हणे की मालूम नाही कब आएंगे मॅडम, तर हम घरी जाते. मग आम्ही घरी गेलो त्यांच्या आणि त्यांचं लंच वगैरे झालं, भेटल्या त्या आम्हाला. त्यांनी पाहिलं आणि मला विचारलं की हे कोणाचं, म्हटलं माझं आहे. तर म्हणे तुम्ही चांगल्या घरचे आहात आणि इकडे कसे का वळलात. तर मी त्यांना थोडी हिस्ट्री सांगितली पुण्याची वगैरे. तर म्हणाले की फार चांगलं काम करताय तुम्ही, मी हे फॉरवर्ड करते याला HOD ला अनाटॉमी, आणि तिथून तुम्हाला त्याचं रिसिप्ट येईल. तर एक 10-12 दिवसांनी मला एक पाकिट येऊन पडलं आणि त्यात बरेचसे नियम लिहिले होते, काय करावं लागतं देहदान करायसाठी. तर मी म्हटलं हे तर बरंच डोकेदुखी काम आहे, पण तरी देखील तर मग मी गेलो माझ्या मित्राकडे सुधीर बुटीकडे आणि त्याला म्हटलं हे बघ असं असं आलंय नाही. तर त्यांनी वाचलं, सांगितलं की ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, तू ठेवून दे, आता तर तू जात नाही, जेव्हा होईल तेव्हा पाहू. त्यानंतर एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये मुंबईची एक न्यूज आली, त्यात मेहता ही आली तिथे. त्यांनी बॉडी डोनेट केली होती. तर डायरेक्ट फ्रॉम द मेडिकल कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट जिथे ऍडमिट होत्या तिथून त्यांची बॉडी डोनेट झाली होती. म्हटलं हे तर फार सोपी दिसतं, इथं काही जास्त हे नाही आहे, कटकटीचं दिसत नाही, काही मोठी न्यूज होती ती.
तर मी मग परत गेलो याला अॅनाटॉमी डिपार्टमेंट. मग त्यांनी सांगितलं की आता अमेंडमेंट आलंय पार्लमेंटमध्ये आणि फक्त ओनली यू नीड नॅचरल डेथ सर्टिफिकेट, नैसर्गिक मृत्यूचा दाखला एवढंच पाहिजे, बाकी काहीही नाही. तर म्हटलं हे काम सोपी झालं. मग मी ते बिल तयार करायचं ठरवलं. देह राष्ट्रार्पण हे नाव ठेवलं माझ्या याचं. देह राष्ट्रार्पण म्हणजे यू डोनेट बॉडी टू द नेशन. ठीक आहे. आणि मग ते माझं ते त्याल्यावर मी थोडस पेपरमध्ये द्यायचं न्यूज वगैरे. बरेच लोकांनी मला फोन केले आणि मग मी म्हणजे विल रजिस्टर करायला सुरुवात केली. आता जो हे 1987 पासून माझं सुरू झालं कार्य. आणि आता आजच्या 87 आणि हे एक आमच्या ते सावजी राहत होते, त्यांचं पहिलं विल केलं मी. आणि पहिली माझी बॉडी गेली ती भोंडे म्हणून आहे ते याला गोकुळपेठला. त्यांची पहिली बॉडी माझी मेडिकलला गेली. तेव्हा डॉक्टर विवेक साठे HOD होते अॅनाटॉमी. ही कोणत्या सालातली गोष्ट आहे सर? ही आहे 87 सालची जो आहे ती. 97 सालची. तर तेव्हा ती पहिली बॉडी माझी गेली गोकुळपेठची. आणि तेव्हा डॉक्टर विवेक साठे होते, त्यांनी बरीच मला मदत केली त्यावेळेला. आणि तिथून माझं सुरुवात झाली कार्य. आणि आता आजच्या घडीपर्यंत 785 विल केले तुम्ही नागपुरात, नागपूर आसपास कुठे सावनेर वगैरे असं आसपासही केले. कामठीचे काही झालेत, गोंदियाचे भंडाऱ्याचे काही झालेत आणि नागपूरचे विशेष करून जास्त आहेत. आणि काही माझ्या बॉडीज आपलं डोनर्स इथून विल करून बाहेरगावी गेले तर त्यांचे तिथे झाले. जसे एक नाशिकला झालं, एक हैदराबादला झालं, तिथे त्या माझ्या भरोशावर असं ते झाले. मुंबई वर्ध्याला एक मॅडमचं झालंय, असे ते तिकडेही झाले. आणि दुसरं इथून बॉडी एक असते तर तिथे त्यांना बॉडीची आवश्यकता होती. कारण काय होतं, जेव्हा ते हे करतात गव्हर्नमेंटचे डॉक्टर्स येऊन पूर्ण कॉलेजचं हे, तर तिथे तेव्हा काय होतं, बॉडी जर नसली तर त्यांचं रजिस्ट्रेशन जातं, कॅन्सल होतं. तर त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला एकतरी बॉडी द्या त्यांना दाखवायला. म्हणजे आता इथून बॉडी जाणार तर इथले डोनर तयार व्हायला पाहिजेत. मग एक रामनगरचे आहेत, तर त्यांचं बॉडी आपलं डेथ झाला होता आणि बॉडी डोनेट झाली. तर घरच्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, आमची बॉडी गेली. आणि इथून मग ती सगळी एम्बाल्क करून GMC मधून पॅक करून ती तिथे पाठवली होती. ती पहिली बॉडी गेलेली बाहेर. आणि तिथे मग एक प्रश्न माझ्या मनामध्ये आहे, कारण की जसं विल करून घेतलं जातं म्हणतात, विल तुम्ही करता, या कायदेशीर बाबींमध्ये काही अडचणी आल्यात का? याला सगळ्याला एक कायदेशीर बाजूही असेल, कारण नुसती अजून होणार नाही की बा मला देहदान करायचं नाही. तर माझं असं आहे, मी सांगतो ना, माझं असं आहे, माझं 4 पानी विल आहे देह राष्ट्रार्पणचं. हे दाखवतो का? हे 4 पानी विल आहे. बरं. पहिलं पान हे आपलं नाव पत्ता वगैरे लिहायचं सर्व माहिती. दुसरं पान हे सगळ्या माझे जे याचे हे आहेत नियम अटी वगैरे ते आहेत, मी समजून सांगतो. आणि तिसरं पान हे फोटो आणि त्यांच्या एका लिगल एअरची सही, त्यांची सही आणि एक विटनेस म्हणून फोटोची जागा आहे आणि विटनेस आहे. आणि चौथं पान हे सगळ्या लिगल हेअरची सही मी घेतो, त्यांचे जेवढं मुलं मुली. पहिलं तर हे असतं काउंटर पार्ट, पती असेल तर पत्नी, पत्नी असेल तर पती, आणि मुलं मुली सगळ्यांच्या सह्या पाहिजे. आजकाल काय झालंय की मुलं मुली बाहेरगावी राहतात, पुष्कळचे तर फॉरेनला असतात, इथं आई वडीलच राहतात. तर आता ते मग काय करतो की माझं एक मी कन्सेंट हे केलंय फॉर्म, हा भरून हा त्यांना पाठवतो आणि ते भरून पाठवतात. त्याचा एक कॉपी याला अटॅच करतो. म्हणजे याचा अर्थ की त्यांनी कन्सेंट दिलेली आहे. आणि जेवढं मुलं मुली असतात बऱ्याचशा जवळपास केसेस आर पेंडिंग टू दॅट. मुलं द्यायला तयार नाही काही कारणाने, किंवा मुली द्यायला तयार नाही, काही कुठे कुठे भावनिक हे होतं, अनेक गोष्टी आहेत. पत्नी देत नाही तर पत्नीच्या बाबतीत पती देत नाही सह्या, असं ते आहे.
एनिवे, तर मी सगळ्यांच्या सह्या घेतल्यावरच विल करतो, त्याशिवाय घेत नाही. ते आधीच त्यांना सांगतो. आपल्याकडे एक पद्धत आहे बघा, विल केलंय की ते विल आपण बँकेमध्ये ठेवतो किंवा कुठेतरी सेफ ठिकाणी ठेवतो. हो हो हो. पण हे काय हे असं विल आहे की याची कॉपी त्यावेळेला न्यावी लागते आपल्या बरोबर, बॉडीच्या बरोबर. 3 कॉपीज न्याव्या लागतात. एक हे, एक जे डॉक्टर साठी कॉज शुड बी मेन्शन. म्हणजे डेथ कशामुळे झाला हे मेन्शन करणं आवश्यक आहे, त्याशिवाय बॉडीज घेतल्या नाही जात. अननॅचरल डेथच्या घेतल्या नाही. मी नंतर सांगतो कोणत्या बॉडीज नाही चालत, कुठल्या आईचं. तर त्या 3 डॉक्युमेंट्स, एक तर हे विलची कॉपी, एक नॅचरल डेथचं सर्टिफिकेट आणि एक रिक्वेस्ट लेटर आहे फ्रॉम द डोनर साइड टू द मेडिकल कॉलेज टू रिसिव्ह द बॉडी. तर तेही लागतं, ते माझंच आहे केलेलं. तर ते आम्ही अशा 3 कॉपीज घेऊन जातो बॉडीज बरोबर आणि तिथे मग देतो. ठीक आहे, तिथे सबमिट केल्या जातात. आणि मग ते आता बॉडीचं असं आहे की कोणत्या बॉडीज चालतात कोणत्या नाही हे मी आता तेच विचारणार, म्हणजे बा नॅचरल डेथ आपल्याला समजून सांग. बॉडी फक्त आपण हो हो सांगतो. एक मिनिट, जस्ट होल्ड ऑन. एक मिनिट सर. होय होय चालेल, निवांत घ्या. तर मी सांगतो आपल्याला. तर आईजच्या बाबतीत आपण आधी बघू की HIV पॉझिटिव्हच्या आईज नाही चालत. बरं, HIV नाही. आणि सार्स म्हणून एक आता चायना म्हणून एक इथे कलकत्ता पण पोहोचलंय. तर ते 3 दिवस टेम्परेचर चढतं, फिवर चढतं आणि 4थ्या दिवशी माणूस सुद्धा गावतो. तर त्याच्या नाही चालत. आता इन्फेक्शनही असतं त्याचं, तर ते नाही चालत. नंतर ऍक्सिडेंटल बॉडीज. हा बोला. ऍक्सिडेंटल बॉडीज घेतो मी, तेच विचारतो. ऍक्सिडेंटल बॉडीज चालत नाही कारण त्यात पोस्टमॉर्टम. नॅचरल डेथ, ऍक्सिडेंटल बॉडीज चालत नाही. ऑपरेशन केल्यालाही म्हणजे फ्रेश ऑपरेटेड चालत नाही. कारण काय होतं, जेव्हा ते एम्बाल्म करतात तिथे इंजेक्शननी, फॉर्मॅलिननी, तर काय होतं, ज्या जखमा असतात, ज्या वुंड्स असतात ऑपरेशनच्या वगैरे, तर तिथून फिल्फर होत केमिकल, आणि बॉडी जी आहे नाही चालत त्या बॉडीज. ठीक आहे, ज्याला जखमा वगैरे आहेत, वुंड्स आहेत, तर त्याच्या बॉडीज नाही चालत. नंतर बेडसोरच्या नाही चालत. बेडसोर बरेच काळ आपण बेडवर असल्यावर बेडसोर होतात, तर तिथे बेडसोर मध्ये सेप्टिक पस होतं. सेप्टिक पस कुठेही बॉडी होणं याच्या अर्थ ती बॉडी डिकम्पोज झाली, तर ती बॉडी नाही चालत, कारण ती एम्बाल्म होत नाही, तो भाग होतच नाही एम्बाल्म. त्याच्यामुळे ते नाही चालत. आणि हे सगळं बोला. हे जे तुम्ही म्हणता या पद्धतीमध्ये पूर्वी बकेटनी एम्बाल्म व्हायचं. आधी बकेटनी व्हायचं. नंतर मी आता जवळजवळ 18 वर्ष झाले ह्यात आहे शासकीय देहदान समिती. तर आमच्या मीटिंग होतात, तर त्यात मी हे सगळे प्रश्न ठेवतो की बकेटनी काय क्लॉट होतो निर्माण, आणि तिथून पुढचा भाग जो आहे तसं हाताचा इथपर्यंत झालं आणि इतका जावला नाही, तर तो इंजेक्शन करावा लागतो आणि तो बरोबर होत नाही. आणि कधी कधी ते डिकम्पोज होतो. म्हणजे टँक मध्ये 2 महिने टाकतात बॉडीज डिप्ट इन द टँक, फॉर्मॅलिन टँक मध्ये, तर तेव्हा तिथे काय होतं, ते डिकम्पोज होतं आणि इतर बॉडीज सुद्धा खराब होतात. 5-6 बॉडीज असतात एका टँक मध्ये. तर ही जर खराब झाली तर ते त्याही खराब होतात. फंगस चढतो कधी कधी, अशा गोष्टी. तर पूर्ण बॉडी ही एम्बाल्म झाली पाहिजे व्यवस्थित. आपल्या ज्या पाईपलाईन्स आहेत, वेन्स वगैरे, आर्टरीज, तिथून ते केमिकल जातं. ठीक आहे. तर मग मी बरंच वाद घालून त्यांना आता कॉम्प्रेसरची मशीन घेतली आहे सगळ्या कॉलेजमध्ये, आणि त्याच्याद्वारे ते एम्बाल्म करतात. ते फोर्सनी होतं, 20 मिनिटात बॉडी एम्बाल्म होते. आणि ती जी प्रोसेस आहे बकेटची, त्यात कधी कधी 2 तास सुद्धा लागतात, जास्त सुद्धा वेळ, आणि स्लो होतं. स्लो, एक ड्रॉप पडत जातं आपल्या बॉडीमध्ये, है ना, असं होतं. एक प्रश्न आता माझ्या मनात येतोय बघा, की जसं तुम्ही
की फक्त नॅचरल डेथच्याच बॉडी घेतल्या जातात. हो हो हो. सर, नॅचरल डेथ झाल्यानंतर साधारण किती वेळेचा म्हणजे अवधी किती असतो? सांगतो ना. आता नेत्रदान 2 ते 4 तासात पोस्ट डेथ. बरं. आणि देहदान 6 ते 8 तासात पोस्ट डेथ, डिपेंडिंग ऑन द वेदर कंडिशन प्रिव्हेलिंग ऍट दॅट टाइम. उन्हाळा जो असतो, आता नागपूरचं क्लायमेट कसं झालं, खूप उन्हाळा, खूप पावसाळा, थंडी जास्त, असं सगळं झालं. बरोबर. आधी उन्हाळ्यासाठी नागपूर प्रसिद्ध होतं सगळीकडे. होय होय. तर डोनेट म्हणजे मेडिकलला जाईल तेवढं बरं. पण आजकाल काय झालंय की आजकाल रिलेटिव्ह बाहेरून येतात, मग ते सांगतात नाही नाही आम्ही गेल्याशिवाय बॉडी हलवायची नाही. मग आता ते फ्रीझर युनिट निघालंय, ग्लासची पेटी. तर ती आजकाल बरेच संस्थांकडे, सामाजिक संस्थांकडे मिळते, काय मेडिकल कॉलेजेस मध्ये मिळते. ती घरी आणायची, त्यात बॉडी ठेवायची. त्यात ठेवू शकता तुम्ही बॉडी. फक्त आम्ही जेव्हा नेतो तर त्यांना इन्फॉर्म करतो की आम्ही 1 तासाने येतात, आता तुम्ही ते ऑफ करा आणि बॉडी मोकळ्या वातावरणात ठेवा. कारण नॉर्मल टेम्परेचर रूमच्या आल्यावर बॉडी काय होतं, ते थोडस सॉफ्ट होते, नाही तर हार्ड होऊन जाते, कडक बिलकुल. आणि ते एम्बाल्मिंग करतात, खूप अडचणी येतात तिथे. तर मनामध्ये सांगितलं बॉडी नाही सांगितलं की ह्या बॉडी मग कॉलेजवाले किती वेळात येऊन घेऊन जातात तुमच्याकडनं? नाही, आता असं आहे की वास्तविक असा समज आहे, तो गैरी आहे, तो असा की बॉडी डोनेट केल्यावर कॉलेजची जबाबदारी आहे घरून बॉडी नेणं. होय, बरोबर. पण एकही कॉलेजचा स्टाफ वगैरे कोणी पाठवत नाही. त्यांचं म्हणणं आमच्या दारात आणून बॉडी ठेवा. अच्छा. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात खऱ्या अर्थाने देहही द्या आणि दानही द्या. असं दोन्ही करा. नंतर दुसरी गोष्ट, आता एशियाचं सगळ्यात मोठं मेडिकल कॉलेज नागपूरला आहे, जीएमसी. आणि इतर 2 कॉलेज आहे, आयजीएमसी आहे म्हणजे इंदिरा गांधी जुनं मेयो, आणि प्रायव्हेटही आहे म्हणजे पण एकाही मेडिकल कॉलेजकडे हर्स व्हॅन नाही. हर्स व्हॅन म्हणजे शववाहिका एकाही मेडिकल कॉलेजकडे नाही. ऍम्ब्युलन्स आहे, ऍम्ब्युलन्स ही पेशंटसाठी आहे. इट इज फॉर पेशंट, नॉट फॉर डेड बॉडी. डेड बॉडीसाठी हर्स व्हॅन आहे म्हणजे शववाहिका. ठीक आहे. तर मग आम्हाला काय करावं, तर आम्हाला सगळी सोय करावी लागते. तर माझा एक मित्र आहे, तर त्याच्या 2 व्हॅन्स आहेत, ॲम्ब्युलन्स आहे, दॅट इज बरं झालं. आता काय झालं की त्याचे जे चार्जेस आहेत ते तरी मेडिकलने द्यावे, है ना. पण तेही ते द्यायला तयार नव्हते आधी. म्हटलं असं आहे, डोनरच्या रिलेटिव्हनी बॉडी द्यायची आपल्या आई वडिलांची, अजून कोणाची, आणि ते चार्जेसही भरायचे आणि तुमच्या दारात आणून ठेवायची. मग मी बरंच भांडलो आणि तिथे मग त्यांनी 500च हे केलं. आता 1000 देत आहेत. आताही माझा प्रयत्न सुरू आहे 2000 करा. कारण काय मेंटेनन्स सगळं ॲम्ब्युलन्सचं वाढून राहिलंय, सगळ्या व्हॅनचं, पेट्रोल वाढतंय, अनेक गोष्टी आहे. तर आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ती व्हॅन तुमच्या दारात येऊन उभं राहते ना, है ना. तर त्याच्यामुळे मी त्यांना आता आहोत की 2 हेल्थ आहे, त्यांनी तिथून अप्रूव्ह करावं लागतं आणि मग हे करावं लागतं. सुरू आहे पत्रव्यवहार वगैरे, पण आता 1000च देत आहे. आणि बाकीचे जे अमाऊंट आहे, जसं 2.5 झालं 3 झालं, ऍज पर द डिस्टन्स, तर ते दॅट इज पेड फ्रॉम द पॉकेट ऑफ द डोनर रिलेटिव्ह. असं आहे ते सध्या. असं झालंय की झोपडपट्टीतल्या बॉडी गेल्या, त्याचं पेमेंट मी माझ्याच खिशातून केलेलं आहे. काय करणार. खऱ्या अर्थानं सेवा झाली. हो, मग आता काय करतात. हे खरंच शॉकिंग आहे जे तुम्ही सांगताय, कारण आतापर्यंत माझ्या ज्ञानात असं होतं ती कॉलेजवाले येऊन जातात, कारण त्यांना घेऊन जातात. अजूनही असा समज आहे, तुम्ही कोणालाही विचारलं तरी म्हणजे नाही कॉलेजवाले येऊन घेऊन जातात बॉडीज. म्हटलं नाही, कॉलेजवाले कधी येत नाही. एवढंच ही बॉडी योग्य आहे की नाही
म्हणजे तर ते पाहणं सुद्धा आमचंच काम असतं. कॉलेजवाल्यांना मी कितीदा म्हणतोय मीटिंग मध्ये, अहो तुमचा स्टाफ पाठवत जा, मी पत्ता देतो तिथे जाऊन चेक करत जा बॉडी वेदर दॅट इज सुटेबल ऑर नॉट फॉर डोनेशन. नाही तर तिथलं तेच सांगायचं ही डोनेशन सुटेबल नाही, तुम्ही फिरवून उरकून टाका. तेही नाही, मला जावं लागतं. जर असं जर झालं की एखादी बॉडी तिथपर्यंत गेली कॉलेजपर्यंत आणि ती परत पाठवली पण तसं आता माझ्या तरी यात झालेलं नाही, कारण ते मला आवडणार नाही. कुठल्याही माझ्या डोनरचा इन्सल्ट झालेला मला आवडणार नाही. म्हणून मी स्वतः जातो, कपडे वगैरे काढून आम्हाला सगळं बघावं लागतं, कुठे बेटसोर आहे का, कुठे डीप वुंड्स आहेत का, हे सगळं बघावं लागतं. वेदर दॅट बॉडी सुटेबल फॉर डोनेशन ऑर नॉट हे तिथं ठरवावं लागतं. त्यांना सांगावं रिलेटिव्हला, आणि नसेल तर त्यांना सांगायचं हे तुम्ही फ्युनरल उरका, ही बॉडी काही डोनेट होणार नाही किंवा दे वोंट ऍक्सेप्ट, कॉलेज वोंट ऍक्सेप्ट, सरळ सांगावं लागतं. एक दोन जणांनी माझ्याशी वाद घातला, असं कसं तुम्ही म्हणता, तिथे गेल्यावर ते बॉडी ऍक्सेप्ट करतील. म्हटलं ठीक आहे ना, मग तुम्ही घेऊन जा, मी काही येत नाही. आणि तिथून परत आले तर ते मला काही हे करा नको, त्याला दोष देऊ नका मला, असं ते आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. खूपच मोठं काम आहे हे. हॅट्स ऑफ फॉर युअर वर्क. आहेच. त्या बॉडीचा मुआयना करणं ती योग्य आहे की नाही ते पाहणं, तिथपर्यंत ती पोहोचवून देणं बरी गरज त्यांची आहे. प्रश्नच नाही. नाईटला आता जे इतक्यात डेट झाल्या, हो ते तर आहेच. बरं, इतक्यात ज्या डेट झाल्या ती रात्री 2 ऐकत, रात्री 2 वाजता 3 वाजता फोन आले मला. आय हॅव टू अटेंड देम, आय हॅव टू गिव्ह इन्स्ट्रक्शन्स टू देम, कशी बॉडी ठेवायची वगैरे वगैरे, काय प्रिकॉशन्स घ्यायचे. नंतर यू हॅव टू कॉन्टॅक्ट द आय बँक ऑल्सो. तेव्हाच रात्री 2-3 वाजता येऊन आय डोनेशन करतात ना डॉक्टर. तिथे डॉमेट्री आहे, तिथे डॉक्टर झोपतात. आता महात्मे नेत्रपेढी आहे सोमलवाड्याला, तर तिथे डॉक्टर झोपतात रात्री. नाही ते हे असेल डॉक्टर महात्मे स्वतः येतात आणि तुमचं आय डोनेशन उरकून टाकतात, कारण त्याला टाइमचा लॅप्स आहे, जास्त वेळ हे करून चालत नाही, ते वेस्ट जातील डोळे, असं आहे ते. आणि मग आमचं देहदानाचं सुरू होतं. देहदान करताना सुद्धा शक्यतो बॉडी कोरडी ठेवायची, ओली करायची नाही. आता सगळ्या धर्मात स्नान घालणं आहे, नंतर कपडे घालणं आहे, वगैरे वगैरे वगैरे, सगळ्याच धर्मात आहे. तर बाबतीत ओलीवर थोडी प्युअर रिस्पेक्ट होते, ठीक आहे. आणि कोरडी जितके ठेवाल तेवढी चांगली. नंतर बॉडी नेताना कुठली अलंकार, दागदागिने वगैरे नको. आता काय असतं की सवाष्णी स्त्री असेल तर गळ्यात मंगळसूत्र तरी घालतात. आधी तर असं होतं की याची जर साडी, नथ हे सगळं सजवून ते न्यायचे घाटावर. तर आता त्यांना सांगतो ते करू नका. 1-2दा मंगळसूत्र गेलं होतं, ते परत आणलं आणि अंगठ्याही गेल्या होत्या. जोडवे गेलेत बऱ्याच महिलांचे, ते जाऊ द्या, ते चालतात, पण बाकीचं काही करायचं नाही हे सांगतो मी त्यांना. आणि सामान्य व्यक्ती, अतिशय सामान्य व्यक्ती म्हणून मी एक प्रश्न विचारतो की वील तयार करून ठेवलेली असली, समोरच्या व्यक्तीने वील सगळ्या नातेवाईकांनी सह्याही दिलेल्या आहे, पण वेळेला काही समस्या येतात का तुम्हाला की नातेवाईक ऐन वेळेला कुठेतरी काहीतरी? तसं 1-2 केसेस मध्येच झालंय की त्यांनी सगळ्यांनी कन्सेंट देऊन, विशेष का मुलींनी त्यावेळेला ऑब्जेक्शन घेतलं होतं. तर मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला नाही द्यायचे नका देऊ, कारण शेवटी जे काही होईल ते तुमच्या सर्वांच्याच मताने होईल. आय एम जस्ट टू गाईड यू. मला काही हक्क नाही त्यांची बॉडी डोनेट करायची, आहे की नाही. मी फक्त गाईड करणार आहे, तुम्हाला नाही द्यायची नका देऊ, बाकी तुम्ही बघत बसा. असं 2 केसेस मध्ये झालं होतं. तर मी त्यांना आणि आय वेंट टू माय बॅक टू पॅव्हिलियन. आणखीन एक पुन्हा एक सामान्य व्यक्ती म्हणून माझ्या डोक्यातला प्रश्न आहे बघा हा, की मी तर देहदान तर डेथचा फोन आल्यावर मला सगळ्या HODs ला कॉन्टॅक्ट करावं लागतं. कुठे कुठे नीडी मेडिकल कॉलेज, तिथे शक्य आहे तिथेच मी देतो, आणि जिथे गरज आहे तिथेच दिली जाते बॉडी. असे साधारण वर्षभरात तशा पहा, आता मागच्या वर्षीची गोष्ट आहे, काहीतरी 15 बॉडीज डोनेट झाल्या होत्या वर्षभरात. आणि बॉडी रिजेक्ट करायचं सुद्धा प्रमाण जो आतापर्यंत 70 ते 80 बॉडीज रिजेक्ट झाल्या.
बेडसोरमुळे किंवा अननॅचरल डेथ, दोघांनी सुसाईड केली तर त्यात आम्ही तर हात नाही लावू शकत, दॅट गोज इन पोलीस फॉर्मॅलिटी है ना. अजून एक तिघांचा ऍक्सिडेंट झाला, एक बॉडी उचलून घेतली स्टेशनवर आणि त्यांचं तिथं पोस्टमॉर्टम झालं होतं, कारण प्रवासातल्या बॉडीज पोस्टमॉर्टम होतात, त्याची बरीच चौकशी होते ना, कसे झाले काय झाले वगैरे, असं आहे सर्व, असं आमचं चालू आहे सर. आतापर्यंत किती बॉडी डोनेट झाल्या, म्हणजे आतापर्यंत 158 डोनेट झाले माझ्या, 58 लिस्ट आहे माझ्याकडे. हो, आणि 785 या आतापर्यंत व्हील झाले. असं ते खूप मोठं कार्य आहे सर. आणि तुम्ही जे काही नावच दिलेलं तुमच्या या संस्थेला की देह राष्ट्रार्पण, या नावातच सगळं आलेलं आहे. तिथे खऱ्या अर्थात सेवाभावच आहे त्या तेवढ्या नावामध्ये, किंवा हा जो देह राष्ट्रार्पण होणार विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी म्हणून आणि सेवाभावानीच आहे. आता पुन्हा एक आपली भारतीय संस्कृती किंवा साधारण आपली डेथ झाली त्याच्यानंतरचे सगळे विधी असतात, ह्यांचं काय, ज्यांनी देह तर आता काय झालंय की माझ्या ह्यात एक क्लॉजच आहे, मी वाचून दाखवतो. द लास्ट राईट्स अकॉर्डिंग टू माय रिलिजन शूड ऑब्लिक मे नॉट बी परफॉर्म्ड ॲज पर माय विशन विल. माझ्या धर्मानुसार ज्या उत्तर क्रिया आहे त्या करायच्या का नाही करायच्या. आता जे हे विल करतात त्या बहुतेक सगळ्यांचं म्हणणं, फक्त 1-2च केस होत्या, ते काही वेगळं कारण होतं त्यांचे, तर ते सोडून बाकी सगळ्यांचं म्हणणं आमचं काहीही करू नका, बरं, कुठल्याही धार्मिक विधी करू नका. स्पष्ट मुलगा म्हणून मला करायचं, समजा जर माझ्या पॅरेंट्सनी केलं, पण मुलगा म्हणून कुठल्या विधी वगैरे देऊ द्या, जर मला करायचे असतील तर करू शकता. आता ते करायचे कसे, कारण कुठल्याही विधी करायला म्हणजे हिंदू धर्मानुसार तरी 2 गोष्टी लागतात. काय लागतात, त्याशिवाय होत नाही. काय लागतात, अस्थी लागतील सर. अजून तुम्ही एक सांगितली, दुसरी अश्मा आणि अस्थी. अश्मा आणि अस्थी, तेच अस्थी म्हणजे आपण जेव्हा हे फ्युनरल करतो, दहन देतो, तर त्याची जी रक्षा आहे ती, आणि त्याच्यातून जे हे निघतात अस्थी म्हणजे हाड, तर ते किती हाड हे केले जातात तिसऱ्या दिवशी जाऊन. 5 हाड आपण घेतो. कुठले एक कवटीचं साधारण, नंतर इथलं हृदयाच्या जवळचं, रिब्स, अजून त्याच्यानंतर कमरेच्या तिथलं, इकडे याचं हाड, कमरेच्या इकडे, तो हाड. अजून 3 झाले, टोंगळ्याजवळ, अजून आणि खालती 5 हाड घेतली जातात. एक लहानसं बोळकं मटकन येतो आणि त्याच्यात 5 हाड, एक तर स्कलचं, कारण ब्रेन हॅज गॉट एन इम्पॉर्टंट पार्ट इन बॉडी, ठीक आहे. नंतर इथलं रिब्सचं, हृदयाच्या तिथलं, 2 हे खांद्याचे, आणि एक कमरेचं, असे 5 हाड आधी काढून ठेवले जातात. आणि बाकीचे हाड मग आपण पोत्यात वगैरे भरून कुठे नदीत वगैरे विसर्जित करतो, ठीक आहे. किंवा तुम्हाला जर याला जायचं काशी यात्रेला वगैरे, जे व्हॉट एव्हर इट इज, तर तिथे हे करायचं, ठीक आहे. असे हे पहा, 1 इथले 2, 3, 4 आणि हे 5, हे बरोबर, ठीक आहे, बरोबर 5 हाड, ठीक आहे. आणि ते झालं की ते आपण येऊन घरी ठेवतो, तर घरी ठेवतो, बाहेर ठेवतो, झाडाला बांधून, झाडाला बांधून ठेवतो दशक्रिय पूजा वगैरेला. आणि ते पवित्र आहेत. लोक म्हणतात ते अपवित्र म्हणून बाहेर, आम्ही सगळे पवित्र घरात. ते नाही, उलट आहे, तुम्ही अपवित्र आणि ते पवित्र आहे. ते बाहेर बांधलं जात नसेल झाडबीड इथे, तर घाटावर तुम्ही पाहाल ते पिंपळाचे झाडं वगैरे असतात, तिथे बांधून ठेवतात नाव लिहून त्याच्यावर, ठीक आहे. आणि जेव्हा दशक्रिया असते तेव्हा पूजेला नेतात ते. दॅट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ द डेड, ठीक आहे. आता अश्मा, व्हॉट इज अश्मा? अश्मा जो असतो
तो ज्यांनी- त्यावेळेचा आश्मा म्हणजे ज्यांनी मटकी फोडली जाते. आपण फोडली 3 जाते. प्रदक्षिणा घालतो ना पाणी घेऊन होय, त्या होय. चितेला, तर 3 चितेला. प्रदक्षिणा घालतो तेव्हा ते आश्माने मटकी फोडतो. आता आश्मा काय महत्व एवढं महत्व असतं सेरेमनी, ते जे घडलं त्याचा तो साक्षीदार आहे. आहे, बरोबर आहे. कळलं? तर हे त्याला महत्व आहे ते, आणि ते 2 जपून ठेवले जातात. आणि जेव्हा हे होतं तुमचं दशक्रिया, कुठल्या तरी नदी वाहत्या जळाकाठी ते करतात जनरली, तर तिथे त्याला पूजेसाठी वापरलं जातं ते. ठीक आहे, दशक्रियेला. आता काय होतं की तुमच्याजवळ जर आश्मा नसतील, तर तुमचा देह कुठे गेला? मेडिकलला. ते काही देत नाही तिथून. म्हणून पुष्कळ लोक काय करतात, मी पाहिलं, नख कापून ठेवतात. आणि मग त्याचं दहन वगैरे करून त्याची रक्षा वापरतात. तर आता सगळेच ते करत नाही. तर मग पलाशविधी हिंदू धर्मात लिहिलाय. धर्मसिंधू ग्रंथ आहे एवढा जाड, माझा जो आहे पलाशविधी. बरोबर. उपलब्ध होत नाही. लढाईवर गेले, त्यांचं तिथेच सगळं झालं, फ्युनरल वगैरे. तर इथं कुठून आहे? तर त्या याला पलाशविधीद्वारा सगळं काही तुम्ही करू शकता. त्यात लिहिलंय पुस्तकात काय काय करायचं वगैरे. पुण्याचं पेशव्यांचं सैन्य गेलं होतं पानिपतला, तिथं सगळ्यांचं दहन वगैरे झालं. पण पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीवर त्या काळी सगळ्यांचे संस्कार करण्यात आले होते. ते कशामुळे? तर पलाशविधीमुळे. व्हॉट इज पलाश? पलाश काय? पळसाचं पान. कुठे जा, पळसाला 3 पानं. आजकाल 10 पाणी निघालंय, कलयुग आहे ना. एनिवे, त्याचे घ्यायचे देठ, त्याला म्हणतात समिधा का? समिधा. 360 का? कारण आयुर्वेद नुसार आपल्या देहात 360 होऊन जाईल अस्ती आहे. आता हे आयुर्वेद नुसार, पण ऍलोपॅथी नुसार 206 आहे. याचा अर्थ असा नाही की भारतात जो जन्माला येतो त्याचे 360 बोन्स असतात, आणि युके मध्ये जो जन्माला येतो इंग्लंडमध्ये त्याचे 206 असतात. तसे नाही. 360 केव्हा असतात? जेव्हा लहान शिशु असतो तेव्हा 360 असतात. ऍज ही ग्रोज अप, तसा मोठा होत जातो 206 बारी बारी असं. आपण 360 घेतले, त्यांनी 206. ठीक आहे. तर ते समिधा घ्यायच्या, आणि काळ्या हरणाचं कातडं घ्यायचं, स्किन ऑफ ब्लॅक बक, ते जमिनीवर हंतरायचं जमिनीवर, आणि त्याच्यावर यांनी ते ह्युमन फिगर तयार करायची. कशी नाही, हा भाग किती समिधाचा, हा भाग किती, असं करत करत पायाच्या बोटापर्यंत. ठीक आहे. आता ते तुम्ही हलवलं तर डिस्टर्ब होईल ती फिगर तयार केलेली, तर ती लेपायची उडदाच्या भिजवलेल्या पिठाने. आता उडद, कारण उडद हे चिवट असतं, आणि दुसरं उडदाचा रंग हा काळा असतो, त्याचा गर पांढरा असतो, पण रंग काळा. इथे सगळं काळं वापरायचं, कारण काळा हा अशुभ कलर आहे, अशुभ म्हणून. बरोबर आहे हिंदू धर्मात. ठीक आहे. अशुभ, आपण अक्षताई वाढतो तर काळी तीळ वाहतो, है ना. तर ते करायचं, आणि ते झालं सगळं. नंतर बरंच आहे, डोळ्याच्या जागी 2 जांभळं, कुठे अजून काही भाज्या, अमकट वगैरे वगैरे, आणि ते तसंच त्याचं उचलायचं, आणि चितारातून त्याच्यावर ठेवून त्याला अग्नी द्यायचा. नॉर्मल आपण देतो तसं 3 प्रदक्षिणा घालून वगैरे. ठीक आहे. बरं, आपण पाणी का फिरवतो? चितेला पाणी, मटकं घेऊन पाणी फिरवतात ना, तर ते कशासाठी? ते ह्यासाठी नाही, ते ह्यासाठी की हा देह तुला अर्पण केलाय, नैवेद्य आपण दाखवतो, तर पाणी फिरवतो. हा देह तुला अर्पण केलाय, असं ते आहे. आणि तिसऱ्या प्रदक्षिणेला एक मटकी आपण फेकून देतो, आणि तो आश्मा ठेवतो. ठीक आहे. आश्मा आता पिंडदान वगैरे जे असतं, ते त्या प्रोसेसमध्ये आपण जर पाहिलं असेल डिटेलमध्ये, की तिथे याची कणकेची हे ठेवले जातात, पादुका. अजून ते आपले जे आतापर्यंत 3 पिढ्याचे गेले वाटतं, त्यांचे पिंड ते ठेवतात नैवेद्य म्हणून, म्हणजे तांदळाचे
गोळे असे करून गोळे करून, ते हा. तांदूळ वगैरे ते सगळं तिथेच शिजवलं जातं, भात वगैरे मटकीत मध्ये. हम्म. कुठल्याही बरं. मेटलचं वापरायचं नाही, कारण ते सगळं फेकायचं असतं नंतर. ठीक आहे. हं. आणि एक छत्री ठेवली जाते कणकेची करून. ती कशासाठी? की आता तुझा प्रवास सुरू झाला, मृत्यू लोक तू स्वर्गलोक तू सुखकर हो. वा वा. उन्हा पावसातून रक्षण. आधी आपल्या प्रवासाचं हे पाहिलं असेल तुम्ही, एक बेडिंग होतं, एक छत्री होती, मोठी ट्रंक वगैरे आहे ना, तांब्या होता. तांब्या म्हणजे ते काय म्हणतात, तांब्याच म्हणतात ना त्याला. लोटा तो पाणी प्यायचं. आता बिस्लरी बाटल्या आल्या, कुठेही मिळतात, काही मिळतात, तर सगळंच कमी झालं प्रवासाचं. छत्री कुठे नेतात आता, तर तेव्हा ते न्यायचे. तर तेव्हा त्या तुझा प्रवास सुखकर हो, चपला घालून, स्लीपरचं ते तांदळ आपलं पिठाचं हे होतं, आणि ते घालून सुख कर हो, असा तो हे आहे. आता मासिक श्राद्ध होतं, नंतर वर्ष श्राद्ध होतं त्यांच्या तिथीला. वर्ष श्राद्ध म्हणजे इट्स अ थँक्स गिव्हिंग प्रोसेस, जे शोकाचा त्याचा मेनू ठरलेलाच असतो म्हणा. तर ते एक वर्ष श्राद्ध झालं की मग होतं पितृपक्ष, म्हणजे गणपती आणि देवीच्या मध्ये 15 वाड्यामध्ये त्याला एक नैवेद्य दाखवला जातो, तो जेवायला आहे तुमच्याकडे, असं ते प्रोसेस आहे पूर्ण याची. सर्व धर्मात कमी जास्त प्रमाणात हे आहे. ख्रिश्चन धर्मातही ते कॅन्डल्स लावतात जाऊन तिकडे सेमेट्रीमध्ये वगैरे, सगळ्याच धर्मात आहे सर्व काही, असं ते आहे पूर्ण प्रोसेस. हे जे तुम्ही करता याच्यामध्ये काही हस्तक्षेप म्हणजे ह्या कार्यामध्ये जे कार्यदानाचं जे कार्य आहे, यात काही कायदेशीर हस्तक्षेप म्हणा किंवा काही सामाजिक हस्तक्षेप वगैरेचा अनुभव तुम्हाला आला का? सामाजिक म्हणजे आधी जेव्हा मी सुरू केलं तेव्हा खूप मला विरोध आला सगळीकडून. बरोबर. आणि जिथे मी जायचो एखाद्या फंक्शन मध्ये, काय सगळे बोट दाखवून माझ्याकडे, हा धर्माच्या विरोधात काहीतरी करतोय, हा सांगतोय देहदान करा, ते अंत्यसंस्कार करू नका वगैरे, हे धर्माच्या विरोधात. धर्माच्या विरोधात नाही. पहिलं जे देहदान झालंय ते दधीची ऋषीचं झालंय, आणि त्याची बॅकग्राऊंड काय होती की त्याच्यामुळे देव वाचले. म्हणजे असं झालं होतं की देव आणि दानव यांच्यात युद्ध चालू होतं, आणि दरवेळेला देव हारायचे, दानव जिंकायचे. मग हे सगळे देव मिळून गेले इंद्राकडे, आणि इंद्राला म्हंटल की आता काय करायचं सांगा, नाही तर आपण नामशेष होऊ उद्या. तर तो म्हणाला की दधीची ऋषीचं जे मनकाय बॅकबोन, त्याचं अस्त्र तयार केलं तर हे सगळे म्हणे यांचा नाश होईल. आता दधीची ऋषीला धुंडायचं कुठून? तर सगळे धुंडत गेले दधीचे, एका झाडाखाली ते तप करत बसले होते. तर एवढा गलका पाहिला आणि त्यांनी डोळे उघडले तर पाहिले सगळे देव समोर, किती कोटी आपली देव आहेत सगळे. तर कसे काही येणं केलं, तर त्यांनी सांगितलं असं असं देवा, आमच्याकडे आम्हाला अडचण आली आहे, तर तुम्हीच वाचवाल आम्हाला. ठीक आहे, चांगल्या गोष्टीसाठी आहे ना, मी करतो सॉरी. तर त्यांनी देह त्याग केला आणि सांगितलं हा माझा देह घ्या, हे मी दान करतो, आणि याचं जे मानक आहे माझा त्याच्यापासून अस्त्र जाणवचले असते. तर केवढी मोठं कार्य आहे दधीची ऋषीचं, आहे की नाही? बरोबर. तर दधीची ऋषी मुंबईचं जे संस्था आहे त्याची दधीची देहदान मंडळ आहे. अच्छा, एक छान प्रश्न आलाय सर, की राजेंद्र काळे आपल्याला विचारतात की सर तुमचे काम डॉक्टरांच्या खूप उपयोगाचं आहे, मग कोणी डॉक्टर तुम्हाला यात मदत? नाही, डॉक्टरांची मदत तर फारशी मला होत नाही. आता त्याला काही काही विशेष कारण खरंच होत नाही. परंतु काही डॉक्टर्सनी मात्र माझं विल केलंय, याच्याबद्दल प्रश्न नाही, विल केलंय त्यांनी. परंतु कदाचित असं मला वाटतं की त्यांना आपला सुद्धा असा डिसेक्शन हॉलमध्ये चिरफाड होईल वगैरे वगैरे असं काही काही वाटत असेल, म्हणून ते करत नसतील. पण काहींनी डॉक्टर समोर आलेत आणि त्यांनी माझं विल केलंय, याचा अभिमान आहे मला, चांगला अभिमान. बरं, काही सरकारी यंत्रणेकडनं काही या कामाला? सरकारी यंत्रणेकडून काहीही मिळत नाही, काहीही नाही, नथिंग, नो हेल्प ॲट ऑल. शासनाने आम्हाला मदत करायला पाहिजे,
ॲम्ब्युलन्ससाठी म्हणा, ॲम्ब्युलन्स जाऊ द्या, हर्स व्हॅनसाठी वगैरे, पण तेही काहीच नाही, नथिंग, अजिबात काही नाही, अजिबात काहीच मदत नाही. असं ते. कारण एक सर्वसामान्य एक काय माणसाचा स्वभाव असतो बघा, की आता आमच्या जो कोणी गेला त्याने आमच्याने देहदान, तुम्ही तो तेव्हा मग ती आम्हाला पैसे मागू नका, एरवी जर या विधी करायच्या असतील आम्ही खर्च करू, पण हा देहदान आम्ही केलेला आहे. मग त्याच्यामध्ये 1,000 जर तुम्हाला लागत असतील व्हॅनसाठी, कारण ही साधारण एक मानसिकता आहे की बा खूपच मोठं कार्य आहे हे, की आणि तपस्या आहे ह्या कार्याला मी कारण हे थोड्या वर्षात याला नावारूपाला हा देह राष्ट्रार्पण आलेलं नाहीये. आज 87 पासून तुम्ही सुरू केलेला प्रवास, आज आपण 2020 मध्ये आहे. या प्रवासात काही जे व्हील झाले असतील, काही बॉडीज डोनेट झाल्या, वेगवेगळे अनुभव तुम्हाला आले. एक आता पुन्हा मला प्रश्न असा पडतो की भविष्य काय? भविष्य आता असं पहा की जोपर्यंत मी आहे काही लोकांना समोर येईल की आम्ही तुम्हाला मदत करत जाऊ, पुढे ही संस्था चालवायचं वगैरे, पण जेव्हा मी त्यांना फोन केला की चला आता, कारण त्यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे ना, बरोबर, मी काय करतो हे त्यांनी पाहायला पाहिजे, तेव्हाच ते करतील ना. ते कसे करतील? मग आता तिथे जाऊन आता बॉडी पुन्हा चेक करायची, कपडे काढून काय बेडसोर आहेत का, वुंड्स आहेत का काही वगैरे वगैरे सगळं पाहावं लागतं. तर ते सर्व, तर जेव्हा मी फोन करतो, अरे आम्हाला तर फॅमिली बरोबर कुठे रिसेप्शनला जायचंय, आम्हाला तर तिकडे जायचंय, म्हटलं असं चालणार नाही इथे, कारण याला तुम्हाला पूर्ण डेडिकेट करावं लागतं. बरोबर आहे. 3 Ds आर मस्ट इन लाईफ: डेडिकेशन, डिवोशन अँड डिटर्मिनेशन. त्याशिवाय काही होत नाही, आणि ते तुम्हाला करावं लागतं. म्हणजे एक मला माहिती आहे, मला हैदराबादला अवॉर्ड मिळालं होतं, त्यांनी सगळी सोय केली, तिथे रिझर्वेशनही झालं माझं. आता मलाही खूप आनंद झाला, चला आपल्याला किल्ला पाहायला मिळेल, हैदराबादचा म्युझियम पाहायला मिळेल वगैरे वगैरे वगैरे. आणि वेळेवर काय झालं, मला थोडंसं याचा प्रॉब्लेम आहे, तुमचा बॅकबोनचा. कधी कधी एकदम पेन होतं, तर त्यावेळेला थोडंसं पेनचं वाढलं होतं. तर मग मी काय केलं की अगदी वेळेवर मी ड्रॉप केलं जाणं. आणि विशेष म्हणजे त्यावेळेला मी ट्रेनमध्ये असतो, त्यावेळेला रात्री मला फोन आला बॉडी डोनेशनचा. अरे आणि ती बॉडी मला डोनेट करावी लागली. तर मला इतकं समाधान झालं की अवॉर्ड जाऊ दे तिकडे, पण माझी बॉडी तर डोनेट झाली. त्यांनी काय मी नसतो प्रश्न किती असं आहे ते. तर कुठेतरी त्याग करावा लागतो तुम्हाला, चांगली गोष्ट. खूपच किती तरी घटना घडल्या. बरोबर, खूपच छान. एका दिवशी मी एक सांगतो, हिंगणघाटला गेलो होतो. कावळे म्हणून आहे रायटर, ते आता USA ला त्यांचं बॉडी डोनेशन झालं, तिकडे गेलो होतो मुलीकडे, तर त्यांचं बॉडी डोनेशन केलं दोघांचंही. आणि तर त्या दिवशी होता बुधवार, आणि मी घाईघाईतच गेलो. त्यांनी म्हटलं जेवून जा वगैरे, तर नाही म्हटलं. आणि त्यांनी मग एक भाषणही ठेवलं होतं तिथल्या काहीतरी मातृसेवा संघ वगैरे आहे ब्रांच, तिथे ठेवलं होतं. ते झालं, आणि ते भाषण माझं चालूच होतं, तेव्हा इथून मला फोन आला एका हॉस्पिटलमधून की तुमचे जे डोनर आहेत ते इथे गेले म्हणून. आता त्यांचं सगळं करायचंय. संध्याकाळी मग मी त्यांना कावळेला म्हटलं की जेवण बिवण राहू द्या, मी जातो, कारण तिथे सगळे थांबलेत माझ्यासाठी. मी आलो, रहाटे कॉलनीला उतरलो बसमध्ये, तिथून त्या हॉस्पिटलला गेलो बजाजनगरच्या, आणि तिथे मग सगळं अटेंड केलं. ती बॉडी आता तिथून आम्हाला मेडिकलला न्यायची होती, तर त्यांच्या मिसेस माझ्या पाय धरले, नाही म्हणे असं करा. तिथे आमचे सगळे रिलेटिव्ह ते बौद्ध धर्माचे होते, त्या कामठी रोडला काहीतरी कॉलनी आहे, तिथे सगळे रिलेटिव्ह जमले, परिचित जमले, आणि ती त्यांची बौद्ध प्रार्थना होते, भिक्षू वगैरे येतात ना. तर म्हटलं आता ते होऊ द्या, कसंही करा साहेब, पण तिथे बॉडी नेलीच पाहिजे. म्हटलं ठीक आहे, त्यांना नाराज मी करत नाही. नेली तिथे सगळे जमले, खूप गर्दी होते, काय प्रार्थना वगैरे, आणि तिथून मग नेली आम्ही IGMC ला. रात्री 11 वाजले होते. बॉडी डोनेशनची प्रोसेस सगळे होईपर्यंत 12 वाजून गेले. दुसऱ्या दिवशी गुरुवार असतो, मला उपवास. आता घरी मी 1 वाजता पोचलो, काय जेवणार?
चला 2 दिवस उपास काढला मग. असं ते आहे सगळं. तर त्याग हा कुठेतरी करावाच लागतो, त्याशिवाय नाही होत. खूप वेगळ्या वाटेवरचा प्रवास आहे हा, की सोपा नाही. ही सेवा जी काही तुम्ही देता आहेत, खऱ्या अर्थानं या दान जरी शब्द आला तरी पण त्या दानामागे स्वतःच्या खिशातला म्हणजे थोडा बहुत करून का होईना, पण तुम्ही ही सेवा अविरतपणे आता 90 पासून सुरू केलेली 2020 आज आलेला आहे आणि इतके वर्षापासून अविरतपणे सुरू आहे. अखंड असा हा प्रवास आहे तुमचा. आज थोडा का होईना पण आमचा ग्रामायणचा त्यात लोकांपर्यंत हा सगळा प्रवास तुमचा, हा जो काही आमचा यात खारीचा वाटा आहे सर, मला खूप आनंद होतो आहे तुमच्या भावी प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी. आणि धन्यवाद धन्यवाद. आणि कोरडच असं न म्हणता की बा आम्हालाही खूप ह्या कार्यामध्ये तुम्हाला मदत करण्याची वगैरे इच्छा आहे असं, हा कारण हे कार्य इतकं मोठं कार्य आहे की सोपं नाहीये. ज्या पद्धतीने निश्चितच तुम्ही काम करता आहे की रात्री 2 वाजताही तुम्हाला जावं लागतं, 3 वाजता ती बॉडी चेक करावी लागते. आज आपलाच माणूस जरी असला तरी थोडेसे बेडसूड झाल्यावर घरची माणसेही त्या बॉडीला हात लावत नाहीत, दुरून कुठून तरी पाहतील आणि जातील. असा खूप वेगवेगळे वळण आहेत या तुमच्या प्रवासामध्ये आणि या खडतर प्रवासाला अतिशय हसतमुखाने तुमच्यातील कलाकार व्यक्ती ज्या दिलदारपणे या सगळ्या प्रवासाला सामोरा जातोय, आमच्यासाठी नागपूरकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. मी जितकेही लोक आज हा कार्यक्रम ऐकत असतील त्यांना त्यांच्यातर्फेही तुम्हाला मनापासून मानवंदना देतो आणि पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. नक्कीच पुन्हा एखाद्या वळणावर तुम्हाला भेटणार. नमस्कार. धन्यवाद.